ओके झालं. बघा, कमेंट ऑफ करतो जेणेकरून सर्वांचं लक्ष इकडे राहील. ओके. पहा, प्रश्न काय होता स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल, पाहू शकता. बघितला प्रश्न. x हा y च्या व्यस्त चलनात आहे. जेव्हा x बरोबर 0.750, y बरोबर 0.12, तेव्हा x बरोबर 0.250 असेल तर y बरोबर काय? ठीक आहे, हा क्वेश्चन आहे. मांडणी बरोबर करायची. x आणि y आहे, या ठिकाणी मी x लिहितोय आणि व्यस्त चलनात आहे त्यामुळे गुणाकाराचं चिन्ह आणि इथं y लिहितोय. आता म्हणतात x बरोबर 0.50 आहे म्हणून x च्या खाली 0.750 गुणाकाराचं चिन्ह जशाला तसं. y बरोबर 0.12 आहे तर या ठिकाणी y बरोबर 0.12. परत म्हणतात x बरोबर 0.250, x च्या खाली 0.250 गुणाकारात y बरोबर काय? आता या ठिकाणी बघा बेटा, पॉइंटचा महत्वाचा मुद्दा निर्माण होतो. या पॉइंटच्या नंतर 3 अंक आहेत, या पॉइंटच्या नंतर 3 अंक आहेत. हे दोन्ही पॉइंट काढले जातील. 250 750 डायरेक्ट भागाकार. 250 एक 250, 250 त्रिक 750. 3 गुणाकारामध्ये 0.12 करायचं आहे. 3 न जर या 12 गुणलं तर 12 त्रिक 36. हा जो पॉइंट आहे जशाला तसा इथं, आणि 3 हा जो 0 आहे तो 0, म्हणजे उत्तर काय येणार? 0.36. काही विद्यार्थ्यांना समजलं नसेल तर परत एक वेळा रिपीट करून गणित सांगतो, लक्ष द्या. अवघड गणित बिलकुल नाही. अवघड गणित बिलकुल नाही. बघा, या ठिकाणी x, या ठिकाणी y. म्हटलं काय, x बरोबर 0.50 आहे, x च्या खाली 0.750. व्यस्त चलनात आहे त्यामुळे गुणाकाराचं चिन्ह. y बरोबर 0.12 तर या ठिकाणी 0.12. आता परत x बरोबर 0.250 आहे, x च्या खाली 0.250 गुणाकाराचं चिन्ह ऍज इट इज. y ची व्हॅल्यू विचारली, y च्या खाली प्रश्न चिन्ह. आता बघा या ठिकाणी काय करायचंय. या पॉइंटच्या नंतर 3 अंक आहेत, या पॉइंटच्या नंतर 3 अंक आहेत. हे दोन्ही पॉइंट काढले जातील. 250 न 750 ला भाग जातो. 250 एक 250, 250 त्रिक 750. आता 0.12 गुणाकारात 3 आहे. या 3 न जर 12 गुणलं तर 12 त्रिक 36. हा जो पॉइंट आहे जशाला तसा 3 ने जर 0 गुणलं तर या ठिकाणी 0. उत्तर येत आहे 0.36.
आता जो बघा या ठिकाणी आपल्याला व्हायची व्हॅल्यू विचारली आहे. आता या ठिकाणी बघा या पॉईंटच्या नंतर 3 अंक आहे, या पॉईंटच्या नंतर 3 अंक आहे. तर या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, हे पॉईंट कॅन्सल होतील, हे पॉईंट कॅन्सल होतील. 150 आहे, वर 450 आहे. 150 एक 150, 450. आता 3 गुणुले 0.11 करायचं आहे. ठीक आहे. आता या 3 न जर 11 ला गुणलं तर 11 3 33 आणि 0.0 ला 0.33. ठीक आहे. क्लिअर झालं. समोरचं गणित देऊ का? पुढे हा प्रश्न सोडवता येतो का सांगा बरं कमेंट बॉक्समध्ये. झाला प्रश्नाचं उत्तर निघलं. झालं. करू कमेंट ऑन. काय येणार? 8 लिटर द्रावणात 40% अल्कोहोल असून या द्रावणात 12 लिटर पाणी मिसळल्यास नवीन द्रावण किती टक्के होईल? सांगता येते का? सांगता येईल? झालं. 16. ओके. ठीक आहे. सांगू का? सांगू? ठीक आहे. बघा सुरुवातीला म्हटलं की 8 लिटर द्रावणात 40% अल्कोहोल असून या द्रावणामध्ये 12 लिटर पाणी मिळवायचं आहे, तर नवीन द्रावण किती टक्के होईल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. सर्वात अगोदर काय करायचं, 8 लिटर द्रावण आणि 40% अल्कोहोलचा गुणाकार, 8 गुणाकारामध्ये 40 आणि छेदात या द्रावणामध्ये 12 लिटर पाणी मिळवायचं आहे, तर 12 आणि 8 दोघांची बेरीज केली तर 20. बरोबर. आता 20 न 40 ला भागायचं आहे. 20 एक 20, 20 दोन्ही 40. 8 गुणिले 2 जर केलं तर 8 दोन्ही 16. ठीक आहे. या ठिकाणी उत्तर किती आलं? 16. आता हे आलेलं आहे या ठिकाणी एकूण द्रावण. आता ह्यामधनं आपल्याला प्रश्नाचं उत्तर काढता येतं की किती आलेलं प्रश्नाचं उत्तर? 16%. नवीन द्रावणाची क्षमता. पुढे 6 लिटर द्रावणात 70% अल्कोहोल असून या द्रावणात 8 लिटर पाणी मिळवल्यास नवीन द्रावण किती टक्के होईल हा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. ठीक आहे.
मग हा प्रश्न सोडवायचा कसा? हा जो प्रश्न आहे या ठिकाणी आपल्याला सोडवायचा आहे. कसा सोडवायचा? बघा, सर्वात अगोदर 6 लिटर द्रावण आहे, 70% अल्कोहोल आहे. दोघांचा गुणाकार 6 लिटर गुणाकारामध्ये 70% अल्कोहोल आणि छेदात आता 8 लिटरचं पाणी मिळवायचं आहे. तर पाणी कशामध्ये मिळवायला सांगितलं? द्रावणामध्ये. मग 6 लिटर द्रावण आहे, 8 लिटर पाणी आहे. 6 आणि 8 ची जर बेरीज केली तर 14. या ठिकाणी 14 झालं. बरोबर. 14 न 70 ला भाग जातो. 14 एक 14, 14 पंचे 70. आता 6 गुणिले 5 केलं तर 6 पंचे 30. 30%. नवीन कोणी आहे का? आता असं कोणी आहे का ज्याला समजलं नाही? आहे कोणी? कोणी आहे का असं ज्याला समजलं नाही? आहे कोणी? आहे का कोणी? नाही. ओके. ओके प्रदीप जी. ठीक है, नेक्स्ट.